भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिन त्यानिमित्त पुणे स्टेशन परिसरात असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज 68वा महापरिनिर्वाण दिन आहे। त्यानिमित्तानं आपण पाहतोय की मोठ्या संख्येने सर्वच वयोगटातील अनुयायी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पुष्पगुच्छ असतील, पुष्पहार असतील, त्याचबरोबर मेणबत्त्या या ठिकाणी त्याचं अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात येते। आपण पाहतोय की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आहे, त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषाच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत। मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत काही आंबेडकरी अनुयायी आहेत आणि त्यांच्याशी आपण जो आहे तो संवाद साधणार आहोत। खरं तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 68वा महापरिनिर्वाण दिन आहे, या निमित्तानं काय सांगाल, काय मानवंदना देत आहे, काय अभिवादन? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रथमतः सर्वांना विनम्र अभिवादन। खरं तर आज आपण महामानवांच्या या कार्यक्रमाला आलेलो आहोत। माझी तमाम जनतेला एक विनंती आहे की यापुढे कोणतेही राजकारण न करता सर्व समाजाने एक व्हावं आणि इतर समाजाला दाखवून द्यावं। आता परिस्थिती अशी निर्माण झालेली बाबासाहेब फक्त एकच समाजाचे आहेत आणि एवढ्या देशाला एवढी मोठी संविधान देऊन सुद्धा बऱ्याच लोकांना अजून अंधारात ठेवलेलं आहे। तर राजकारणात जर तो आपल्याला हे करायचं सक्षम होत असेल तर सर्व समाजाने एकत्र होणं आज काळाची गरज आहे, ही आपल्या सर्वांना माझी एक आग्रहाची विनंती आहे। बाबासाहेबांनी अनेक म्हणजे शोषित समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणले। आपल्या घटनेद्वारे बाबासाहेबांनी सर्व समाजाला, सर्व जे शोषित आहेत, दलित आहेत, पीडित आहेत, या सर्वांना प्रवाहामध्ये आणलं। आज पहा 1971ला जगातली सर्वात मोठी लोकशाही अमेरिका, इथं मतदानाचा अधिकार महिलांना 1971 मिळाला, परंतु न सांगता बाबासाहेबांनी समानतेच्या अधिकारामध्ये स्त्रियांना आणि येथील पुरुषांना एकाच वेळेस मतदानाचा हक्क दिलेला आहे। ही सर्वात मोठी जी लोकशाहीची ही असेल तर ती बाबासाहेबांनी आपल्याला करून दिलेली आहे। आणि या भारतामध्ये सर्वात जर बाबासाहेबांनी सर्वांवर उपकार केले असतील तर ते या भारतातल्या स्त्रियांवर केलेले आहे। सर्वांना की जे नोकरीमध्ये त्यांना 6 महिन्याची प्रसूती रजा दिलेली आहे, इतर बोनस भानगडी दिलेले आहेत, हे सर्व या भारतातल्या स्त्रियांना समजलं पाहिजे। आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की प्रत्येक भारतीय नागरिकाने संविधानाची ही प्रत वाचलीच पाहिजे आणि संविधानातील अधिकार, हक्क काय आहेत हे समजून घ्यायलाच पाहिजे। ही अतिशय म्हणजे बेंबीच्या देठापासून ही कळकळीची विनंती माझी आपल्याला। बाबासाहेबांना अभिवादन केलंय, काय संकल्प केला? बाबासाहेबांच्या सांगण्याप्रमाणे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। हे आपण संघर्षच केला पाहिजे, ह्या तत्वावर आपण त्यांच्या ब्रीदवाक्यावर आपण चाललेलं पाहिजे। तेच मला या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सांगायचं सर्वांना। तुम्ही काय संकल्प केलाय बाबासाहेबांचा 68वा महापरिनिर्वाण दिन? बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रथमतः त्यांना अभिवादन। आणि ज्यावेळेस आपण बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करतो तर बाबासाहेबांनी जो आपल्याला संदेश दिलेला आहे त्यांचे तंतोतंत पालन करणं पाहिजे। मग ते धार्मिक असो, राजकीय असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो। बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे शिक्षण घ्या आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे। आणि ज्यावेळेस बाबासाहेबांनी शिक्षणाचं दूध, वाघिणीचं दूध आहे, हे आपण ज्यावेळेस घेतल्याशिवाय आपण प्राशन करण तेव्हा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। आणि हे बाबासाहेबांची संकल्पना आणि जे शिक्षण असन, राजकीय असन, धार्मिक असन, जर त्यांच्या तंतोतंत आपण पालन केले तर खऱ्या अर्थाने मला वाटतं बाबासाहेबांना अभिवादन केल्यासारखं होईल आज महापरिनिर्वाण दिन। बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण होऊन 68 वर्ष झाले तरी सुद्धा बाबासाहेबांचे विचार हे आजही देशाला प्रेरणादायी ठरतात। बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रथमतः मी अभिवादन करतो। आता काल परवा जे इलेक्शन झालं, विधानसभेचं इलेक्शन झालं, हा पूर्णपणे लोकशाहीचा गळा घोटलेला आहे। या लोकशाहीचा गळा घोटण्यासाठी ही प्रस्थापित जी व्यवस्था आहे, जी पर्यायी व्यवस्था केलेली आहे, ही भाजपने जी व्यवस्था केलेली आहे, अतिशय खतरनाक, अतिशय भयानक व्यवस्था आहे। तुम्हाला जर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालायचं असेल, आज सकाळी जर आपण पाहिलं
आज सगळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघे बाबासाहेबांच्या चैत्यभूमीवर आले होते. त्यांनी अभिवादन केलं. पण बाबासाहेबांच्या विचारांचा जे घोड घेतात, बाबासाहेबांच्या विचारांचा जो गळा घोटतात, हीच लोक बाबासाहेबांना वंदन करतात. बाबासाहेबांच्या विचारांनी चालायचं असेल तर त्यांनी या देशात पुन्हा एकदा बॅलेट पेपर इलेक्शन घेऊन दाखवू आणि बाबासाहेबांची लोकशाही ही खरी लोकशाही हे जगासमोर आणलं पाहिजे. कारण बाबासाहेबांनी लोकशाहीसाठी अहोरात्र प्रयत्न केले आणि समाजाला सर्वांना मताचा अधिकार दिला. तो मताचा अधिकार जर पुन्हा व्यवस्थित प्राप्त करायचा असेल तर बॅलेट पेपरवर जर तुम्ही इलेक्शन घेतलं तर या नालायक हरामखोर भाजप आपण बाबासाहेबांना आज अभिवादन केलंय, काय संकल्पना? ही बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी ही संकल्पना केली. इथून पुढे जो SC ST NT OBC समाज आहे या समाजाला बाबासाहेबांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे आणि खरे बाबासाहेब आपल्यासाठी काय केलेलं आहे हे समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही या ठिकाणी संकल्प केलेला आहे. आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 68वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्ताने मोठ्या संख्येने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी या ठिकाणी पाहतोय ते मोठ्या संख्येने महिला वर्ग असेल, तरुण वर्ग असेल, वृद्ध वर्ग असेल, सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.